स्कूल बस चालकों और कंडक्टरों के लिए 2 सत्रों में मार्गदर्शन शिविर कार्यक्रम लिया गया। यह मार्गदर्शन कार्यक्रम जिला स्तरीय रास्ता स्कूल बस सुरक्षा समिति, साथ ही जिला पुलिस अधीक्षक और जिलाधिकारी के मार्गदर्शन में स्थानीय नारायण विद्यालय में लिया गया। शहर के विभिन्न स्कूलों में पढ़ने वाले हजारों बच्चे रोजाना स्कूल बसों से आवागमन करते हैं। आवागमन करते दौरान बस ड्राइवर और कंडक्टर की बच्चों के प्रति पूरी जिम्मेदारी होती है। इस बात को समझाने कि वे बस चलाते वक्त किन बातों को ध्यान में रखें, किस तरह से एहतियात बरते, इस विषय में चालकों और कंडक्टरों के लिए मार्गदर्शन दिया गया। इस दौरान उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे, सहायक मोटर निरीक्षक पीवी मेश्राम, यातायात शाखा पुलिस उप निरीक्षक PSI बोंडे, नारायण विद्यालय के प्रबंधक सुनील राव, प्रकाश पेटकर आदि मौजूद थे। उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे ने बस चालकों और कंडक्टरों को मार्गदर्शन किया। साथ ही साथ चालकों और कंडक्टरों के लिए जिला सरकारी अस्पताल की ओर से निशुल्क जांच भी की गई, जिसका कईयों ने लाभ लिया। शालेय बसमधून विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्यांसाठी जिल्हास्तरीय रस्ता स्कूल बस सुरक्षितता समिती तथा जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समिती यांचे अध्यक्ष माननीय SP साहेब आणि कलेक्टर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज शालेय बस वाहतूक करणारे जे काही वाहन चालक आहे यांच्यासाठी 2 सत्रामध्ये मार्गदर्शनपर शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। हे शिबिर नारायण विद्यालय येथे आयोजित करण्यात आलं होतं। या शिबिरामध्ये जवळजवळ 130 वाहन चालकांनी लाभ घेतलेला आहे। पहिल्या सत्रामध्ये यांना 2 प्रकारे मार्गदर्शन करण्यात आलं की स्कूल बस सुरक्षितता समिती आणि स्कूल बस पॉलिसी याचं प्रभावीपणे अंमलबजावणी कशी करायची याचं पूर्ण मार्गदर्शन PowerPoint प्रेझेंटेशनद्वारे देण्यात आलं। तसंच द्वितीय सत्रामध्ये सर्वसाधारण पद्धतीने अपघाताची कारणं आणि अपघात टाळण्यासाठी काय करता येईल याविषयी सविस्तर PowerPoint प्रेझेंटेशन्स आणि व्हिडिओ क्लिप्सद्वारे मार्गदर्शन करण्यात आलं। द्वितीय जो भाग आहे तो यांच्या आरोग्य तपासणी शिबिराचा आहे। यासाठी आम्हाला सिव्हिल हॉस्पिटल यांचे प्रख्यात जी टीम आहे ही सध्या यांचं आरोग्य तपासणी शिबिर चालू आहे आणि ह्या वाहन चालकांचं आरोग्य तपासणी करून त्यांच्यामध्ये समजा काही आजार आढळले तर आजारावर पुढील मार्गदर्शन करण्यासाठी ही टीम इथे सज्ज आहे। यासाठी प्रामुख्याने धन्यवाद व्यक्त करू इच्छितो नारायण विद्यालय इथले जे काही प्रशासन आहे यांचं की यांच्यामुळे हा कार्यक्रम इथे शक्य झालेला आहे। हे सगळं करायचं प्रयोजन असं की शालेय बसमधनं सुरक्षितपणे विद्यार्थ्यांची वाहतूक कशी करता येईल याचं महत्त्व पटवून देण्यासाठी आणि त्याची उजळणी करण्यासाठी हा वर्कशॉप आपण आयोजित केला होता। यामध्ये सर्व मेन पॉईंट म्हणजे शालेय बसमध्ये वाहतूक करत असताना विद्यार्थ्यांची सुरक्षितता कशी होईल, त्याचं प्रात्यक्षिक कसं राहील, फायर एक्सटिंग्विशरचा वेळ गरज पडल्यास उपयोग कसा करता येईल आणि बसमध्ये जी संरचना केलेली आहे ती विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीनं करण्यात आली याचं विस्तृत असं विश्लेषण करण्यात आलेलं आहे आणि याचं महत्त्व सांगण्यात आलेलं आहे।